ठीक आहे, नोटीस ठीक आहे का, त्याच्यात 20 तारीख ठेवलेली आहे, 20 मे तपासणीची तारीख ठेवली. मी स्वतः दुसरा शेवलेकरांचा जो विषय आहे, रोहन कडून रोहन कडूनचा खुलासा आपण मागितला त्याला 8 दिवसात. आपण काल पाठवलं त्याला, आपण त्याला पर्सनली फोन करून पण बोललो. त्याचा खुलासा नाही आला तर आपण पुढची प्रोसेस सुरू करणार. त्याला प्रोसिजर म्हणून आपण त्याला खुलासा मागणी केला. 8 दिवस वाट बघणार, नाही आला तर आपली कारवाई सुरू. दुसरा विषय जो अनिल पवारने मोजलेलं प्रकरण होतं, त्याच्यामध्ये तपासणी लावली. सॉरी दुर्गे, त्याच्यामध्ये मी सुनावणी लावली. शेवलेकर त्याच्यात 8/5 तारीख लावलेली, 8 मे तारीख लावली माझ्या. आणि तुमच्या अर्जाच्या अनुषंगाने मी माझं उत्तर तयार केले, ते मी लिहिले. आणि बाकी तुम्ही आता सांगितलं तेच लिहिलं. मी तुमच्याकडून एकदम ओके रोहन करू, त्याच्यावर मी फौजदारी कारवाई करायची व्हावी अशी अपेक्षा करतो तुमच्याकडे. माझ्याकडे त्याच्याकडे खुलासा येऊ द्या. पेपर दिला हे सगळं मी मान्य करतोय. वडिलांच्या मागे राहून कालपर्यंत तुमच्याकडे काय अधिकार नव्हते. आज संचालकांनी लेटर द्यायला सांगितलं तुम्हाला, तुम्ही लेटर द्यायला आले, ते तुमच्या हातून घेतलं. आज तसं उपसंचालकच खाली यायला पाहिजे होती त्या यांनी. नाही त्याच्याबद्दल कालपर्यंत तुम्हाला अधिकार नव्हते, त्या विषयावर काय बोलायचे. विनंती केली सर, आज तुम्ही अधिकार घेतले. तुमच्यासारखे एवढे आहेत, आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलं हे आहेत ना. आता काय कारण बऱ्याच जिल्ह्यातले लोक तिथे आलेले आहेत. भारत माता की बोला, तुम्हाला बोलायचं आहे? तुम्ही बोलणार आहे का? बोला यांना बोलायचं. बोलू का? एक मिनिट बोलू का? दोन प्रश्न विचारायचे. प्रशासनाच्या वतीने आम्ही काय विचारणार काय झालेली फक्त सांगा, काय दुसरे प्रश्न करणार नाही. याच्यावर मार्ग ठीक आहे ना, बंद कर आता. फोटो करा. तर आपण आज प्रशासनाच्या वतीने आलेले मागील 3 उपोषणं त्यांची झालेली आहेत. मागच्या वेळेस पण त्यांना 45 दिवसाचा टायमिंग मिळता. आता यावेळेस निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यस्थी करून हे प्रकरण कुठेतरी सामंजस्याने मार्ग येण्यात आलेले. त्यांचं मनोबल हे करून त्यांना उपोषण सोडवण्यात हे आलेले. पण ते वेळ मारून आपण पुढं करतोय. म्हणजे मागच्या वेळेस 45 दिवस आपण त्यांना वेळ दिलता, त्यानंतर एक उपोषण झालं. आज पुन्हा मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्यात आलेले किंवा उपोषण सोडवण्यात आलेले. पण यापुढेही 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे. पण या 3 महिन्यानंतर हे प्रकरण मार्गी लागेल का? आता सर्व आंदोलनकर्ते त्याच्या वतीने आलेले त्यांचे प्रतिनिधी, सन्माननीय सदस्य यांनी जे माननीय उपसंचालक साहेबांसमोर जे काही चर्चा केली, त्या चर्चेअंती माननीय उपसंचालक पुणे प्रदेश पुणे यांनी जे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिलेलं आहे, त्याच्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावर ऑलरेडी त्याच्यामधले त्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने काही विषय हे उपअधीक्षक भूमी मुळशी या कार्यालयाच्या स्तरावर म्हणजे माझ्या अधिकार क्षेत्रातले आहेत. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबत त्यांनाही लेखी निवेदन त्या संदर्भात दिलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने विहित वेळेत आणि नियमानुसार जी कारवाई जेवढं लवकर करता येईल तेवढ्या लवकर करण्याचा आमचा मानस आहे, तयारी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही दक्षता पण घेतली. समजा आपल्याकडून जर 3 महिन्याचा जो वेळ मागितलेला आहे, बरोबर की नाही, आपण प्रशासनाने 3 महिन्याचा वेळ दिलाय, तर त्या वेळेत हे प्रकरण पुन्हा समजा मार्गी नाही लागलं तर ह्याच्या उपसंचालक आहे ते लेखी आश्वासन आहे, त्याच्याप्रमाणे उपसंचालक
कारवाई होईल त्याच्यामध्ये. उपसंचालक साहेबांची मागच्या उपसंचालकाला पण आश्वासन दिलं होतं, पण ते काय पूर्ण झालेलं नाही. उपसंचालक सरांच्या स्तरावरून दिलेलं आश्वासन आहे ते लेखी स्वरूपामध्ये. जर कारवाई नाही झाली तर मला माझ्या अधिकारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. पुनर्निरीक्षण करणे, सुनावणी व त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करणे यासाठी साधारणतः 3 माहाचा कालावधी अपेक्षित आहे. आपल्या अर्जाच्या अनुषंगाने विहित वेळेत कारवाई करण्याची दखल कार्यालयाकडून घेण्यात येईल किंवा घेण्यात येत आहे. सबब आपण आत्मदहन सारख्या असनदशीर मार्गापासून परावृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. तर या संदर्भामध्ये आपल्या उपसंचालकांशी व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्या संदर्भामध्ये कृती तळेकर साहेब आणि नवनिर्वाचित आमचे उपजिल्हाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टीचे भूमी अभिलेखचे तळेकर साहेब, तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कसबे साहेब आणि मी स्वतः असे सगळ्या जणांनी उत्पन्न केलेली आहे. आणि त्याचं पत्र देण्यासाठी साहेब स्वतः इथं पत्र द्यायला उपोषण करते अरुण राऊत यांना हजर झालेले विनंती करेल. उपोषण त्यांनी इथे स्थगित करावं. मला जरा बोलायचं, बोला. मला एकच बोलायचंय की आता 2024 पासून याचा मी लढा करतोय. 2024 पासून मी याचा लढा करतोय. 4 उपोषणं करावं लागली. आज आत्मदानाचा टोकाचा. तर आज समजा माझे सगळेच भावे सर असतील, कसबे सर असतील, लांडगे असतील, तळेकर असतील, इतर निर्भय महाराष्ट्राचे लोक असतील, सगळे असतील, तर त्यांच्या दोन ठेवी चाललेली माझ्या जीवावर आत्मदानाचा वेळ आणलेली ती भूमी अभिलेख कार्यालयाने आणलेली. आणि त्याचे मी आता बोर्ड लावून तर मी आत्मदानाचा विषयाला दिलेला आहे की एवढे अधिकारी इथं मला कारणीभूत आहेत. तर मला आज जो निर्णय दिलाय तर त्याच्यावर यांनी ठाम राहून मला या अडचणीतून काढावा, कुठली खोटी काटी कामं करू नये. जे माझं चुकून घर 430 मध्ये दाखवले ते माझं 413 मध्येच आहे आणि ते 413 मध्येच राहील. याच्यात कुठला बदल मी करणार नाही काय. आणि त्याला लांडगे आहेत काय साक्षीदार, त्याच्यातली नॉलेज बी आहे म्हणून मी त्यांना साक्षीदार पकडत आहे. माझं घर 413 आहे आणि बाकीची 2 प्रकरणं आहेत ती भोसले साहेबांच्याकडे आहेत. ती भोसले साहेब त्याच्यातून एका प्रकरणात रोहन कडूवर फौजदारी कारवाई करायची मला त्यांनी आश्वासित केलेले आहे. त्याचा त्यांनी मला खुलासा द्यावा. आणि मी आता उपोषण सोडून आत्मदानाचा इशारा मी आधी तर थांबवतोय. पण 3 महिन्यात जर मला निर्णय मिळाला नाही ऑन पेपर रेकॉर्ड प्रमाणे तर मी शेतकरी संघटना असेल, निर्भय महाराष्ट्र पार्टी असेल, आमची कृती समिती असेल, त्याच्या वतीने कसबे साहेब बोलतीलच ते किती आंदोलन मोठं छेडायचं, आत्मदहन करायचं तर काय करायचं. तर त्यांना आंदोलनाचा भाऊतुपकरांच्या म्हणजे वतीने ते आंदोलन सांगतील. मला ह्याच्यातून मोकळं करावा, नाही तर मी 3 तारीख किंवा महिना डिक्लेअर करतील तुपकर साहेब. आता उपोषण करते आतमध्ये उपसंचालकांच्या कार्यालयात उपस्थित नव्हते, पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये का होईना पण आम्ही त्यांचे प्रतिनिधी बनवून सगळी चर्चा केलेली आहे. लांडगे साहेबांना मी आश्वस्त करतो त्यांचा तुमच्यावर जरा जास्त जीव आहे, जरा जास्त आत्मविश्वास आहे त्यांना. त्या संदर्भामध्ये स्वतःवर तुमच्या एकट्यावर सगळी जबाबदारी आम्ही टाकणार नाही. आम्ही 2 जण तुमच्या खांद्याला खांदा लावून आपण निपटून काढू. काळजी करायचं काही कारण नाही. भावनेतनं कुठला त्रास करून घेऊ नये जीवाला. या ठिकाणी सन्माननीय अरुणजी राऊत साहेब जे शेतकरी चळवळीत सातत्यानं काम करतायत आणि त्यांचा स्वतःचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं सन्मान्य तळेकर साहेब असतील, लांडगे साहेब असतील, निर्भयची पूर्ण टीम असेल, या टीमच्या सोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक सन्मान सातत्यानं अरुण मला वाटतंय हा मुद्दा अतिशय सनदशीर आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रश्नाला नुकताच या ठिकाणचे उपायुक्त भूमी अभिलेख कार्यालय पुणे
सन्माननीय शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमच्या सोबत अरुणजी राऊत यांचं डेलिगेशन खूप प्रदीर्घ अशा पद्धतीची चर्चा झाली. चर्चेमध्ये गोष्टीवर अतिशय सकारात्मक अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी होऊ घातलेला आहे. मला वाटतंय गट नंबर 413 आणि 430 याच्यामधली जी गफलत झालेली आहे, 2006चा जो कोर्ट कमिशनचा जो विषय आहे तो विषय थोडासा बाजूला ठेवलेला आहे आणि तो विषय कायम ठेवत असताना जे वेगवेगळे नकाशे या ठिकाणी तयार केलेले आहेत, त्या तयार केलेल्या नकाशामुळे जो गोंधळ झालेला आहे, तर त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धती आणि दुसऱ्या जिल्ह्यातला भूमी अभिलेख कार्यालयाचा या ठिकाणी अपॉइंटमेंट केला जाणार आहे आणि सगळ्यांना पद्धतीचा निर्णय घालण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं हा जर विषय यांनी सोडवला तर येणाऱ्या काळामध्ये निर्भय असेल किंवा ही कृती समिती असेल यांच्यासोबत अरुण राऊतांच्या पाठीमागे क्रांतिकारी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्राभर याच पद्धतीनं महसूल मंत्री अगदी नजीकच्या काळामध्ये या विषयावरती मंत्रालयात भेट, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा हा विषय प्रभावीपणे मांडतील आणि अरुण राऊतांचाच विषय नाही तर मगाशी बोलत असताना जी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जी अनागोंदी झालेली आहे, ब्रिटिशांच्या काळामध्ये जी मोजणी झालेली आहे, त्याच्यानंतर जी तफावत आहे ती तफावत दूर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आम्ही काम करणार आहोत. मात्र अरुण राऊतांच्या सोबत आम्ही आहोत. वेळ प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना या विषयाला न्याय देण्याच्यासाठी कटिबद्ध. माझी सर्वांना एकच विनंती राहील की जे मागं श्वासन देऊन जे काम झालेलं नाही ते पण आता तसंच होऊ नये हीच माझी अपेक्षा राहील. आज तागेत आपली 4 उपोषणं झालेली आहेत. मोर्शी तालुक्यात 3 आणि बहुतेक 2 झाले. तर आता निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने आपण सर्व प्रश्न सोडवण्याची वेळ त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर याच्यापूर्वी आपल्याला 45 दिवसाचा टायमिंग दिला होता. त्यावेळेस पण वेळ मारून त्यांनी पुढे ढकललेलं आहे कामकाज. यावेळेस पण ते हेच काम करणार यातनं काहीतरी शेवटचा निष्कर्ष काढणार आहे. यातनं तुम्हाला काय वाटतं की यांच्या मध्यस्थीने म्हणजे निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने किंवा संघटनेच्या वतीने मध्यस्थी केल्यावरती शेवटपर्यंत जाईल का? तुम्हाला यावरती काय मत मांडायचं? हे पहा, स्वप्ना पाटील मॅडमने 1.5 महिन्याचा तिचा कालावधी दिला, 3 महिन्यांनी पैसे भरले, 6 महिन्यांनी आधी दाखवले. आता तिथं हे चतुर्मतुर चालणार नाही, कारण इथे आहेत ना 2 योग्य आहेत आणि तिसरे आमचे हे टेक्निकली लोक वैद्य आणि टेक्निकली आणि मी 4था. हे असं जर झालं ना तर यांनी हे केलेलंच आहे की बाबा क्रांतिकारी आंदोलन छेडलं जाईल. तर माझ्या पाठीमागे एवढे मोठे योद्धे असताना मी त्याला आता सण करणार नाही ते, कारण पहिलं मी सण केलं उपोषण 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 किडण्या 60% फेल होते, आता 85% फेल झालं. कशामुळं? फक्त भूमी अभिलेख आणि हे एवढे अधिकारी हे जे एवढे आहेत ना माजुरले अधिकारी त्यांच्यामुळे ही वेळ आलेली आहे माझ्यावर. काय तर आता ही वेळ या योद्ध्यांच्यामुळं माझ्यावरची टळ मी अशी अपेक्षा करतो. टळाली तर माझा आनंदच आहे, अन्यथा त्यांच्या बरोबर मी मोठं आंदोलन छेडेल. भारत माता की. व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका. ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील. धन्यवाद.